उमरगा तालुक्यातून एक अतिशय धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे। बेरडवाडी येथे एका पतीने स्वतःच्या पत्नीची केवळ 8 वर्षांच्या निरागस मुलीची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे। या घटनेने संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले। धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील बेरडवाडी भुसणी येथे मंगळवारी पहाटे ही थरारक घटना समोर आली। आरोपी अजित अप्पण्णा वासुदेव यांनी आपल्या पत्नी लिंबूबाई आणि मुलगी मानसी यांच्यावर कुऱ्हाडीने वार करून त्यांची हत्या केली। प्राथमिक माहितीनुसार सोमवारी रात्री उशिरा पती पत्नीमध्ये वाद झाला होता। या वादातून संतापाच्या भरात आरोपीने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। मात्र हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। या घटनेतील एक महत्त्वाची बाब म्हणजे आरोपीचे रौद्र रूप पाहून त्याचा मुलगा घराबाहेर पळून गेल्यामुळे तो सुदैवाने बचावलाय। घटनेनंतर आरोपी स्वतः मुरुम पोलीस ठाण्यात हजर झाला आणि गुन्ह्याची कबुली दिली। ही माहिती ऐकताच पोलीसही काही काळ स्तब्ध झाले। मुरुम पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर संदीप दहिफळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले। दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार यांनी घटनास्थळाला भेट देत तपासाबाबत मार्गदर्शन केले। या प्रकरणी नागनाथ शेमले यांच्या फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध भादवी कलम 302 अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास मुरुम पोलीस करत आहेत। जीटीव्ही मराठी जनतेचा बुलंद आवाज न्यूज चॅनलचे मुख्य संपादक विशाल देशमुख, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव।